Hello students, welcome back in my YouTube channel EduChange. Today we will learn a very interesting and important lesson from Standard 7th. 3.3 News Analysis. न्यूज ॲनालिसिस म्हणजे बातम्यांचे विश्लेषण, की वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो आणि त्या बातम्यांचं विश्लेषण करण्याची बुद्धी आता आपण 7वीच्या वर्गामध्ये असताना आपल्यामध्ये ती बुद्धी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या रोजच आपल्या कानावर पडत असतात. मग त्या खऱ्या की खोट्या, चांगल्या की वाईट, हे सगळं आपल्याला आता कळायला हवं. आणि म्हणून मित्रांनो, हा पाठ इयत्ता 7वीच्या मुलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड धिस इंट्रोडक्शन पॅसेज. यू हॅव टू मेक प्रॅक्टिस ऑफ रीडिंग. You have to make practice of understanding that chapter, paragraph, and then I will discuss that paragraph in good Marathi with you. First of all, I would like to introduce one picture given here. तर मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला एक न्यूजपेपर दिसतोय. There is a newspaper and spectacles, which is the very important एक महत्त्वाचं साहित्य आहे की जे वाचनासाठी आपल्या घरातील वृद्ध मंडळी वापरत असतात. त्या ठिकाणी पेन दिसत आहेत. पेनांच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकार बातम्यांचं लेखन करतात. ॲक्च्युली नाउअडेज ईच वन कॅन यूज डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल, टेक्निकल मटेरियल टू राईट देअर न्यूज, टू पब्लिश देअर न्यूज ऑन social media. So now here I am going to read this passage. You have to pay full attention towards my reading. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. But we also come across bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. It is necessary to think well and carefully about what we read or hear before we form our opinion. Of course, you must do it with an open mind. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत 7वीच्या मुलांच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचा असा हा माहिती देणारा हा परिच्छेद आहे. पहा, मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑल दॅट इज प्रिंटेड ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल. की बऱ्याच पुष्कळ अशा लोकांना असं वाटत असतं, त्यांचा असा विश्वास असतो की जे काही पेपरवर छापलेलं आहे ते सगळंच काय आहे, खरं आहे, सत्य आहे आणि विश्वसनीय आहे, असा त्यांचा एक समज असतो, त्यांचा विश्वास असतो. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑर न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच. म्हणजे बऱ्याच वेळा आता असं लक्षात आलं, इथे फ्रेज वापरलेली आहे पहा, कम अक्रॉस. कम अक्रॉस म्हणजे आमच्या असं लक्षात आलं आहे, असं लक्षात येतं की बट वी ऑल्सो कम अक्रॉस, असं लक्षात येतं की माहितींचे की वेगवेगळी जी काही माहिती आपण वाचनात येत असते, ज्या न्यूज आयटम्स असतात, बातम्या ज्या वाचनात येत असतात, त्या बऱ्याचदा काय होत असतात की जे फॅक्ट आहे, खरी वस्तुस्थिती आहे, त्याच्याशी कधी जुळत नाही. किंवा आपले जे अनुभव असतात, आपल्या ज्या कल्पना असतात, त्यांच्याबरोबर सुद्धा वाचलेली बातमी जुळत नाही. आणि मग ही बातमी कशी काय छापून आली बुवा? इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. तर बातमी वाचल्यानंतर आपलं मत तयार होत असतं पहा. म्हणून प्रत्येक वेळेस आपलं मत तयार करण्यापूर्वी हे आवश्यक आहे की व्यवस्थित काळजीपूर्वक आपण त्या बातमीचा आपण विचार केला पाहिजे. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली, की आपण जे काही वाचतोय त्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आणि मग आपण आपलं मत तयार केलं पाहिजे. ओपिनियन म्हणजे मत, आपलं मत. फॉर्म म्हणजे तयार करणे. आपल्या मनामध्ये एखादं मत तयार होतं ना, त्याला फॉर्म तयार करणे, मत तयार करणे.
ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ अन ओपन माइंड. हां, ऑफकोर्स म्हणजे निश्चितच तुम्हाला हे मत तयार करायचं आहे, परंतु ते कसं? ओपन माइंड, खुल्या मनाने, स्वच्छ मनाने, मनामध्ये कुठलाही पूर्वग्रह असू नये. म्हणजे स्वच्छ मनाने तुम्ही जी वाचलेली बातमी आहे त्या बातमीचं तुम्ही थोडक्यात तिचा विचार केला पाहिजे आणि ती सत्य आहे की असत्य आहे हे ताडून पाहिलं पाहिजे, असं सांगणारा हा परिच्छेद आहे. धिस पॅसेज डेफिनेटली विल हेल्प यू टू मेक युअर ओपिनियन अबाउट न्यूज. ओके मित्रांनो, एक सांगावंसं वाटतं, या ठिकाणी न्यूज शब्द आलाय पहा, NEWS. न्यूज म्हणजे काय रे? तर न्यूज म्हणजे बातमी. आपण थोडंसं पाहूया शब्द कसा तयार झालाय पहा. NEWS माहीत असेल कदाचित तुम्हाला, तरी पुन्हा मी या ठिकाणी सांगतोय पहा. प्रत्येक अक्षर N फॉर नॉर्थ, NORTH, E फॉर ईस्ट, EAST, ईस्ट, W फॉर वेस्ट, WEST, वेस्ट, आणि S फॉर साऊथ, SOUTH. चारही दिशातून जे काही आपल्याला समजतं त्याला म्हणायचं बातमी. सो इट इज क्वाईट रिलेटेड वर्ड बिकॉज ऑफ न्यूज, NEWS, न्यूज हे सांगायचं होतं मला. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. इथे पहा काय सांगितलं. आता एक एक परिच्छेद मी वाचतो पहिल्यांदा, कारण तुम्हाला प्रत्येक शब्द माहीत व्हावा ही त्यामागे वाचनाच्या मागे अपेक्षा आहे आणि तुमचाही वाचनाचा सराव व्हावा. एखादा नवीन शब्द असेल तर तो तुमच्या वाचनातून तुमच्या वाचनाचा सराव व्हावा म्हणून ते वाचलं पाहिजे. डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन्स ऑन रेडिओ और TV? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feeling. पहा, इथे असं म्हणलंय की डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचता का? तुम्ही रोज बातम्या ऐकता का? न्यूज बुलेटिन्स म्हणजे छोटे बातमीपत्र किंवा TV वर किंवा रेडिओवर सांगितले जाणारे बातम्यांचे छोटे निवेदनं. तुम्ही ते रेडिओवर आणि TV वर ऐकता का? डू यू लिसन? तर इथे व्हर्बल क्वेश्चन आहेत पहा दोन्ही पण. डू यू रीड, डू यू लिसन हा स्पोकन इंग्लिशचा भाग आहे. आपण स्पोकन इंग्लिश हा सुद्धा चॅनल चालू ठेवतोय की जेणेकरून तुमचा सराव, यू मस्ट हॅव टू मेक प्रॅक्टिस ऑफ स्पोकन इंग्लिश इन युअर डेली रुटीन. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी भाषा बोलायला पण शिकायचं आहे. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं आहे की आपण इंग्रजी भाषेचा अभ्यास करत आहोत, ते इंग्रजी बोलता येण्यासाठी हे सुद्धा लक्षात घ्यायचे. ऑल्सो यू हॅव टू मेक प्रॅक्टिस अगेन अँड अगेन टू लर्न स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. ओके. यू मे हॅव सीन युअर एल्डर्स. आता पुढचं वाक्य आहे पहा. यू मे हॅव, तुम्ही कदाचित पाहिलं असेल की तुमच्या घरातली मोठी माणसं किंवा तुमचे मित्र हे रीडिंग न्यूज आयटम्स, ते बातम्या वाचत असतात आणि दे आर डिस्कसिंग देम विथ फिलिंग. ते एकमेकांशी त्या बातम्यांच्यावर चर्चा करताना दिसत असतात पहा. आता इथे फ्रेज आहे पहा, विथ फिलिंग. इकडे त्याचा मिनिंग दिला आहे पहा, विथ फिलिंग. विथ फिलिंग म्हणजे इन अ वे दॅट शोज हाऊ दे फील अबाउट इट. अँग्री, हॅपी. एखादी बातमी आली वाईट तर मग मी लगेच त्याच्यावर एक्सप्रेशन करेल की किती वाईट बातमी दिली, कशाला दिली, अशा प्रकारच्या. किंवा एखादी आनंदाची बातमी असेल तर वा छान बातमी आली आज, गोड बातमी आहे, असं म्हणून त्या बातमीचं मी स्वागत करील. अशा प्रकारच्या त्या फिलिंग्ज असतात ना, तर तिथे म्हटलं मग त्या बातम्या वाचून आपण एकमेकांशी काय करतो, चर्चा करतो, डिस्कस. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हां, या ठिकाणी एक वापर सांगायचा राहिला. यू मे हॅव सीन. पहा, मे. इथे मे हे मोडल व्हर्ब आहे, MAY, मे. मे हे कशासाठी वापरलं जातं तर इफ यू वॉन्ट टू शो सम पॉसिबिलिटी इन युअर सेंटेन्स ॲट दॅट टाईम यू हॅव टू यूज मे. तर हे मे हे पॉसिबिलिटी की शक्यता. तुम्ही मोठ्या माणसांना बातम्या ऐकताना पाहिल्याची शक्यता आहे पहा, असं म्हणून तिथे पॉसिबिलिटी आहे. मे हे मोडल व्हर्ब आहे. आणखी कोणते आहेत सांगू का तुम्हाला मोडल व्हर्ब? कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शाल, शूड, विल, वूड. त्याचा सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोतच लवकर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण.
शक्यता दाखवण्यासाठी यू मे असं वापर केलेला आहे. पुढे जाऊया. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी, you will say it is good news. If it makes you angry or sad, you will say it is bad news. पहा, do you think about the news that you read or hear? तुम्ही ज्या बातम्या ऐकता किंवा ज्या बातम्या वाचता त्यांच्याविषयी तुम्ही विचार करताय का? If a piece of news makes you happy, you will say it is good news. जर एखादी बातमी वाचल्याने तुम्हाला आनंद झाला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की हां, गुड न्यूज आहे, ती चांगली बातमी आहे. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड, जर त्या बातमीमुळे तुम्ही रागावले किंवा तुम्हाला दुःख झालं तर मग तुम्ही काय म्हणणार? तुम्ही म्हणाल इट इज बॅड न्यूज, ती वाईट बातमी आहे. यू मे फाइंड सम न्यूज आयटम्स इंटरेस्टिंग अँड सम अदर्स अनइंटरेस्टिंग ऑर इव्हन बोरिंग. तुम्हाला अशाही कधी कधी बातम्या जर तुम्ही वाचत असाल तर वाचल्यानंतर अशाही बातम्या काही तुम्हाला सापडत असतील की त्या मनोरंजक आहेत, त्या बातमीमुळे तुमचं मनोरंजन होत आहे, मजेशीर आहेत. परंतु काही बातम्या त्यासाठी इंटरेस्टिंग शब्द आहे, पहा बोल्डमध्ये केलेला, ठळक छापला आहे तो, इंटरेस्टिंग. अँड सम अदर्स आर अनइंटरेस्टिंग, अपोजिट वर्ड आहे. इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग म्हणजे कंटाळवाना किंवा न आवडणारा. ठीक आहे. और इव्हन बोरिंग, बोरिंग म्हणजे सुद्धा कंटाळवाना. ठीक आहे. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर व्हेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल और अनरिलायबल. Many news items have phrases like according to our sources, authorities say that, an eyewitness account, etc. to convince the readers or viewers that the news is reliable, or the reporter may simply say it is learnt that, it has come to light that, etc. तर हा परिच्छेद महत्त्वाचा आहे पहा. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर, तुम्ही असाही विचार केला पाहिजे कसा की व्हेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल और अनरिलायबल. अपोजिट वर्ड्स आहेत रिलायबल, अनरिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वसनीय. तुम्ही असाही विचार केला की पाहिजे की बातमी जी दिली, पीस ऑफ न्यूज म्हणजे त्या बातमीचा थोडा तुकडा, आता थोडक्यात असा शब्दशः अर्थ झाला, परंतु पीस ऑफ न्यूज म्हणजे ती बातमी थोडक्यात. तर ती बातमी विश्वसनीय आहे का की अविश्वसनीय आहे, तिच्यावर विश्वास ठेवायचा का विश्वास नाही ठेवायचा. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. मग प्रत्येक म्हणजे पुष्कळ बातम्यांच्यामध्ये असं दिलेलं असतं की एक फ्रेज वापरलेली असते त्या बातमीमध्ये. फ्रेज म्हणजे शब्दांचे गट थोडक्यात. तर कसा गट वापरलेला असतो पहा. अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस म्हणजे आमच्या स्रोतांनुसार, जिथून बातमी आली त्याला स्रोत म्हणतात. तर आमच्या स्रोतानुसार, स्रोतांच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. मग आता बातमी जे सांगत असतात त्यांना कुणीतरी बातमी दिलेली असते, त्यांना तर त्याला म्हणायचं सोर्सेस, सोर्स म्हणायचं. मग अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस आमच्या स्रोतांच्या अनुसार, किंवा ॲथॉरिटीज से दॅट म्हणजे अधिकारी असं म्हणतात, असं सांगितलेलं असतं. मग आता ती आपली जबाबदारी राहिली त्याच्यावर विश्वास ठेवायची. त्यांना समजलेल्या माहितीनुसार ते बातमी देत असतात. ॲथॉरिटीज से दॅट म्हणजे तिथली जी जबाबदार व्यक्ती आहे ती असं म्हणते, असं त्याचा अर्थ होतं. अँड आय विटनेस अकाउंट. अँड आय विटनेस अकाउंट म्हणजे काय पहा, इकडे फ्रेज दिलेली आहे, त्याचा मिनिंग दिला पहा, आपण पाहू. अँड आय विटनेस अकाउंट, इथे पहा. आय विटनेस अकाउंट मीन्स an eyewitness is someone who has seen something with his her own eyes. तर eyewitness अकाउंट म्हणजे इथे रिपोर्ट किंवा स्टोरी म्हणजे आंखो देखा हाल थोडक्यात आय विटनेस. ठीक आहे, आपण ऐकलेली असेल ही फ्रेज बऱ्याचदा. आय विटनेस की प्रत्यक्ष ज्याने पाहिलंय त्याच्या अहवालानुसार अँड आय विटनेस अकाउंट त्याला म्हणायचं. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ आता. इट्स टू कन्व्हिन्स द रीडर्स. आता मग हा पटवून देण्यासाठी, वृत्तांत खात्री करण्यासाठी काय केलेलं असतं, द रीडर्स ऑर व्ह्युअर्स दॅट द न्यूज इज रिलायबल म्हणजे आपली खात्री व्हावी म्हणून ह्या फ्रेजेस वापरलेल्या असतात. किंवा आपल्याला हे खरं वाटावं, आपल्याला पटवण्यासाठी ह्या फ्रेजेस वापरल्या असतात. की तसं त्यांच्या बातमीवर आपण विश्वास ठेवणार नाही, परंतु ते सांगतात ना की ॲथॉरिटीज से दॅट,
किंवा अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस किंवा ॲन आय विटनेस अकाउंट असं सांगितल्यामुळे आपला त्याच्यावर विश्वास बसतो. ऑर द रिपोर्टर मे सिम्पली से, किंवा बातमीदार असंही प्रत्यक्ष म्हणतात, इट इज लर्न्ड दॅट. इट इज लर्न्ड दॅट म्हणजे काय, न्यू इन्फॉर्मेशन हॅज बीन गेन्ड विदाऊट नेमिंग द सोर्स. तिथे माहितीचं, ज्यांनी माहिती दिली त्याचं नाव डिक्लेअर नाही करत, फक्त असं असं प्रकाशात आलं आहे, असं असं उजेडात आलं आहे, इट हॅज कम टू लाईट दॅट, असं प्रकाशात आलं आहे, असं उजेडात आलं आहे, असं ते सांगतात आणि मग ते हवाला आपल्यावर सोपवतात. तुम्ही खात्री करा बरं का त्याची थोडक्यात. म्हणून गरजेचं आहे की कोणतीही बातमी आपण त्या बातमीची शहानिशा केली पाहिजे आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण की आता बातम्यांचं पेव फुटलेलं आहे. आत्ताच्या सध्याच्या काळातसुद्धा आपण रेडिओ टी व्ही इतके चॅनल्स आहेत त्यावर की त्या चॅनलच्या माध्यमातून कुठेही कशाही कोणत्याही स्वरूपाच्या बातम्या रोज येऊन कानावर आपल्या आदळत असतात. त्यावर विश्वास कितपत ठेवायचा, तर हे आपलं ज्याचं त्याने ठरवायचं आहे. आणि म्हणून हा धडा मी जे तुम्हाला सुरुवातीस सांगितलं, म्हणून हा धडा निश्चितपणे तुम्हाला मदत करणारा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी शेवटचा परिच्छेद आहे पहा. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन ए, बी, सी अँड डी. ते तुम्हाला आता ह्या धड्यातल्या पुढच्या बातम्या वाचायच्यात, ए, बी, सी आणि डी. त्याचाही आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत, तोही नंतर पब्लिश करू. कारण बातम्यांचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये, म्हणजे तुम्हाला समजायला सोपी होईल आणि त्या बातमीमधून काय माहिती मिळवायची हेही तुमच्या लक्षात येईल. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज. तुम्ही या अगोदर त्याच्यामध्ये फ्रेजेस ह्या ऐकलेल्याच असतील पहा. ब्रेकिंग न्यूज येतच असतं पहा, टी व्हीला पट्टीच येते, ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय, ठळक बातमी थोडक्यात. म्हणजे काय मोडून टाकणारी अशी काही बातमी नसते बरं का, परंतु ठळक बातमी ब्रेकिंग न्यूज. किंवा शॉकिंग न्यूज की धक्कादायक बातमी. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. तर तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट केलं आहे, तुम्ही सुचवायचं आहे की आणखी कशा प्रकारे बातमी तुम्हाला त्या डिस्क्राईब करता येईल, त्या बातमीचं वर्णन कसं करता येईल. सजेस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्ज. तुम्हाला सुटेबल योग्य विशेषणं सुचवायची आहेत. देन फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ ईच पीस ऑफ न्यूज. ओके. तर तुम्हाला नंतर काय करायचं आहे, 4 ते 5 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे, ती बातमी वाचायची आणि ती बातमी वाचल्यानंतर एकमेकांबरोबर तुम्ही चर्चा करायची आणि चर्चा केल्यानंतर खाली जे 4-5 प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरं तुम्ही डिस्कस करून तुम्ही लिहायची आहेत. असं त्या ठिकाणी स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथे एक वॉर्मिंग अप दिलेलं आहे पहा. वॉर्मिंग अप काय दिलं आहे पहा त्यांनी. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज एटसेट्रा. व्हॉट अदर ॲडजेक्टिव्स डू पीपल यूज फॉर न्यूज. आणखी अशी कोणती विशेषणं वापरली जातात बातम्या सांगण्यासाठी लोकांकडून, ती तुम्हाला कलेक्ट करायची आहेत. तर तेही तुम्ही कलेक्शन करायचं आहे. सो आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धिस चॅप्टर व्हेरी वेल. In next video, I will try to make discussion with you about news analysis given on page number 70 and 71. There are 4 news A, B and C and D. I will try to explain all the news with you. Okay, so thank you all of you for watching my video. Don't forget to subscribe my channel, YouTube channel, EduChange. Bye everyone.